गजा भाऊ, ए गजा भाऊ, ए राम भाऊ, इकडे इकडं या. तिकडे वय. आलो आलो. काय झालं रामभाऊ, लय टेन्शन मध्ये दिसतोय. कसलं टेन्शन घेतलंय? इलेक्शनचं वय? अरे अण्णा येणार का भाऊ जाणार हे त्यांचं त्यासनी बघू दे की. तू कशाला लावून धरली आहेस? त्यांचं कशा पाहिजे टेन्शन घेऊ, तर आपलंच आपल्याला झालंय जड. आणि अण्णा आणि भाऊ यांचा विचार आपण कशा पाहिजे करावा? आपण फक्त आपल्या गावचा आणि गोठ्याचा विचार करावा. हा, गोठ्याचंच टेन्शन आहे. कसलं र? आता काय सांगू, कडब्याचं मिळालेलं समद पैसे गाईच्या पेंडत टाकलं. वाटलं दूध जास्त मिळेल, उत्पन्न जास्त वाढेल, पण कसलं काय, समजा तोटाच झाला. जेवढं गाईला खायला घालतोय ना तेवढं दूध बी मिळे ना. समजा पैसे त्या गाईच्या पेंड पायी गेलं, पण दूध काय वाढलं नाही. आता असली कसली कांडी पेंड घालतोयस गाईला खायला? त्या दुकानवाल्याने दाखवली, म्हणलं ही चांगली आहे, आमच्या गावाकडचे 2-3 पाहुणे हीच वापरतात, थोडी महाग आहे, म्हटलं घेऊन बघावं, म्हणून घेतली. काय बी फरक नाही पडला बघ त्याने. काय करावं ना आता, काय बी कळत नाही बघ. अरे मी बी असं 3-4 वेळाला वेगवेगळ्या पेंडी वापरून बघितल्या, पशुखाद्य वापरून बघितली, पण काय फरक पडला नाही माझ्या जर्सीसनी. पण आता मी वापरतोय BIS प्रमाणित जापाचं कॅटल फीड. चल तुला धावतो. हे बघ, मी वापरतोय या BIS प्रमाणित जापाचं कॅटल फीड. गेल्या 3 महिन्यापासून वापरतोय बघ. तेव्हापासून गायांना अशी तरतरी आली या, काय सांगू. दूध आणि दुधाची गुणवत्ता बी वाढली या. आणि नुसती गुणवत्ताच नाही वाढली, तर दूध देण्याचं सातत्य बी टिकून आहे. काय सांगतो? हो, अरे कालवडींच्या शारीरिक वाढीसाठी बी ही लई भारी आहे. आणि कालवडी लवकर गाभण राहाव्या म्हणून बी ही मदत करतंय. अरे पर हे झालं गाय गाभण राहायच्या आधीच. गाय इल्यानंतर दूध द्यायला मदत करतं का तुझं हे कॅटल फीड? अरे मग काय सांगतोय, गाय इल्यानंतर गाय भरपूर खाती या बी आणि दूध बी जास्त देते या. तुला सांगतो, ज्या बादलीत मी दूध काढतो का नाही, ती बादली बी आता पुरणा. हा, आणि तुला सांगतो, गाईचं कास चांगली राहावी म्हणून ही मदत करते या. गाईची गर्भाशयाची पिशवी बी चांगली राखते. आणि गाई याल्यानंतर आणि गाई यायच्या आधी जो स्तनदाह होतो का नाही, त्याच्यापासून बी ही वाचवतंय. आणि गाईच्या रक्तातलं कॅल्शियम राखायला बी ही मदत करते. अयो, एवढं समजा करतं वय हे जापाचं कॅटल फीड? अरे मग, आणि ती बी आपल्या बजेटमध्ये. मी माझं समजा पैसे त्या जुन्या पशुखाद्याला उगाच वाया घालवलं. अरे ही पशुखाद्य आल्यापासून माझा खर्च बी कमी झाला आणि उत्पन्न बी वाढलं. आणि म्हणून तर ह्या महिन्यात पोरासाठी नवीन बुलेट काढली. आयला खरंच की. चल तुला राऊंड मारून आणतो. राऊंड मारायला जाऊ की, पर जापाचं कॅटल फीड घ्यायला जाऊ. चल चल. जाफा पशुखाद्याची ओळख न्यारी, दूध उत्पादन लय भारी. कालवड, गाई आणि म्हशींसाठी संतुलित आणि परिपूर्ण पशु आहार म्हणजे शेतकऱ्यांच्या विश्वासातलं जाफाचं पशुखाद्य आजच घरी घेऊन या. जाफाचा BIS प्रमाणित संतुलित आणि परिपूर्ण पशु आहार.